नमस्कार मित्रांनो. जन्मठेपेची शिक्षा म्हणजे नेमकं काय? ही जन्मठेपेची शिक्षा आजन्म कारावास असते की 14 वर्षांसाठी असते? आणि जेलमध्ये दिवस आणि रात्र हे 12-12 तासांचे असतात की 24 तासांचे? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, जन्मठेपेची ही जी शिक्षा असते तिचा नेमका अर्थ काय आहे तो त्या शब्दातच आहे. जन्मठेप म्हणजे आजन्म कारावास. आता आजन्म कारावास म्हणजे जोपर्यंत त्या कैद्याची नैसर्गिक पद्धतीने डेथ होत नाही, जोपर्यंत त्याचा नैसर्गिक पद्धतीने मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याने तुरुंगातच राहायचं, असा जन्मठेपेच्या शिक्षेचा अर्थ असतो. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अनेक असे आरोपी आपण पाहतो की ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली तर आहे, पण 14 वर्षांची शिक्षा पूर्ण करून ते जेलमधून सुटले. मग असं का होतं? 14 वर्षांची शिक्षा आणि त्यानंतर जन्मठेपेतला आरोपी सुटतो कसा? तर हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला कम्युटेशन ऑफ सेंटेन्स ही जी इंग्रजी टर्म आहे, CRPC मध्ये होती, तर नवीन आता BNSS मध्ये पण आहे नवीन कायद्यानुसार. तर कम्युटेशन ऑफ सेंटेन्स हा प्रकार काय तो आपल्याला सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. तर कम्युटेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे एखाद्या आरोपीची शिक्षा माफ करणे किंवा शिक्षेचा कालावधी कमी करणे किंवा शिक्षेमध्ये थोडीशी सवलत देणे. तर हा अधिकार, हे कम्युटेशन करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो आणि त्या गोष्टी राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती यांच्या अधिकारांमध्ये येतात. त्यांच्या सह्यांनी हे आदेश पारित होत असतात. तर हे करत असताना असं आरोपीचं काही ऍप्लिकेशन मागवलं जात नाही किंवा त्याची कन्सेंट घेतली जात नाही, बाबा तुला तुझी शिक्षा माफ करून पाहिजे का, असं काही नसतं. हा पूर्णपणे सरकारचा अधिकार आहे, त्यासाठी आरोपीची कन्सेंट घेतली जात नाही. तर कम्युटेशन मध्ये ज्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे अशा आरोपींचं जर तुरुंगामधली वर्तणूक चांगली असेल, त्यांचं सुधारण्याचे चान्सेस वाटत असतील, ते पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गाला न लागता एक सत्कर्म करून म्हणजे एक चांगला माणूस म्हणून ते जीवन जगू शकतील, असं ज्यावेळेस तुरुंग अधिकाऱ्यांना याची खात्री पटते, तर त्यावेळी अशा व्यक्तीची शिक्षा कमी होते, म्हणजे कम्युटेशन होतं. तर ज्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली असते त्याच्या बाबतीत एक नियम आहे की त्यालाही कम्युटेशन मिळतं, त्याचीही शिक्षा कमी होऊ शकते, परंतु एक त्याच्यामध्ये अट अशी आहे की जोपर्यंत जन्मठेप ज्या आरोपीला झालेली आहे तो आरोपी जोपर्यंत 14 वर्षांची शिक्षेचा कालावधी पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याचा कम्युटेशनसाठी विचार केला जाणार नाही, अशी तरतूद आहे. म्हणून असा जो आरोपी असतो जन्मठेपेचा, तो 14 वर्षांनंतर जर त्यांचं चारित्र्य चांगलं असेल, जेलची वर्तणूक चांगली असेल, तर त्याला शिक्षेमध्ये कम्युटेशन मिळतं. म्हणून जन्मठेपेतला आरोपी कधी कधी 14 वर्षांची शिक्षा झाल्यानंतरही तो सुटू शकतो. तर त्यामध्ये अजून एक प्रकार आहे. काही असे फाशीची शिक्षा झालेले काही कैदी असतात, तर त्यांच्या बाबतीत त्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार हा देशाच्या राष्ट्रपतींना असतो. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फाशीची शिक्षा जर माफ करण्यात आली तर याचा अर्थ असा नाही की त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. फाशीची शिक्षा माफ केली याचा अर्थ असा असतो की त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होते, जन्मठेप होते. आणि असे जे लोक असतात, असे जे आरोपी असतात की ज्यांची फाशीची शिक्षा ही माफ केलेली आहे राष्ट्रपतींनी आणि आता त्याला जर कम्युटेशन द्यायचं असेल तर त्याला 14 वर्ष नाही, त्यांनी कमीत कमी 20 वर्ष कोर्टात 20 वर्ष जेलमध्ये तुरुंगात काढली पाहिजेत. आणि जर त्याची 20 वर्ष जर तुरुंगामध्ये काढलेली असतील आणि त्यानंतर त्याची वर्तणूक चांगली वाटली असेल तर त्यानंतर त्याला 20 वर्षानंतर त्याचा कम्युटेशनसाठी विचार केला जातो. ह्या दोन गोष्टी आता जन्मठेपेबद्दल तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आणि तिसरी गोष्ट, हे एक खूप मिथ आहे, म्हणजे एक अफवा आहे लोकांच्या मध्ये की जेलमध्ये 12-12 तासांचा दिवस मोजला जातो. असं काही नाहीये. सगळीकडे दिवस हा 24 तासांचाच मोजला जातो. जेलमध्ये सुद्धा 24 तासांचाच दिवस असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला 1 वर्षाची शिक्षा झाली म्हणजे ते बरोबर 365 कॅलेंडर दिवस असतात, तेवढीच ती शिक्षा असते. आणि आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला यामध्ये असं सांगायचे, काही आरोपींना जर समजा 10 वर्षांची शिक्षा झाली आणि तेही कधी कधी 7 वर्ष 8 वर्ष शिक्षा भोगून परत जेलमधून सुटतात. तर हे असं का होतं? तर याचा नियम असा आहे की जर त्यांना जामीन झालेला नसेल, केसची ट्रायल चालू असताना जामीन झालेला असेल आणि जर जितका कालावधी, समजा 2 वर्ष त्यांची ट्रायल चाललेली आहे, 2 वर्षानंतर त्यांना 10 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे, तर अशा वेळी ज्या दिवशी शिक्षा सुनावली तेव्हापासूनचे 10 वर्ष काउंट केले जात नाहीत, कारण 2 वर्ष ते बिचारे जेलमध्ये असतात.
जेलमध्ये असल्यानंतर त्यांची तो 2 वर्षाचा जो कालावधी आहे तो त्या 10 वर्षांच्या कालावधीमधून मायनस केला जातो, राहिले 8 वर्ष, म्हणजे ते 8 वर्ष जेलमध्ये राहणार. अशा पद्धतीने ती शिक्षेचा जो कालावधी आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून काही वेळा शिक्षा मोठी सुनावलेली असते, पण आपल्याला वाटतं की हे कमी दिवसातच एखादा आरोपी जेलमधून बाहेर कसा काय आला. तर हे सगळं एक्सप्लेन करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला. मला आशा आहे की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमधून दिली असतील. तर आता मी आपली रजा घेतो. एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कायद्याचा एकच संदेश, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.